नमस्कार. माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करत आहे. आज मी आमचं मराठवाड्याचं स्पेशल असं छान कणकीचं वांगं तुम्हाला करून दाखवणार आहे. तर त्यासाठी काय लागतं ते पाहूयात. सगळ्यात आधी आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे. मसाला करण्यासाठी मी इथं एका पॅनमध्ये 2 चमचे डाळ व अर्धी वाटी खोबरं, अर्धी वाटी शेंगदाणे आणि 2 चमचे तीळ हे आपल्याला कोरडे छान भाजून घ्यायचे आहेत. हे झालं त्याचं साधं प्रमाण. हे मसाला पूर्ण बनल्यानंतर भरपूर तयार होतो. तो उरलेला मसाला आपल्याला डब्यामध्ये घालून फ्रीजमध्ये चांगले 10 ते 12 दिवस तो टिकून राहतो. आता हे भाजल्यानंतर ह्याला थंड होऊ द्यायचं. मिक्सरमध्ये वाटताना त्याच्यामध्ये 2-3 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आणि याचा असं छान बारीक पावडर करून घ्यायचं. आता ह्या मसाल्याला आपल्याला फोडणी द्यायची आहे. त्यासाठी मी इथं एका पॅनमध्ये 2 मोठे चमचे तेल घातलेले आहे. त्याच्यामध्ये छान एक कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे. आणि ह्या परतलेल्या कांद्यामध्ये आता आपण मसाले घालून घेऊया. त्या मसाल्यामध्ये मी इथं 1 चमचा हळद, 1 चमचा तिखट, 1 चमचा कांदा लसूण मसाला आणि घरी बनवलेला काळा मसाला. घरी बनवलेला काळा मसाला पाहिजे ह्याच्यामध्ये, म्हणजे मग ह्याला खूप छान चव येते. अवेलेबल नसेल तर तुम्ही गोडा मसाला घालू शकतात. आता हे मसाला छान परतला की ह्याच्यामध्ये हे सगळं पावडर घालून घ्यायचं. चवीनुसार ह्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आणि मग हा मसाला छान एकत्र करून घ्यायचा आणि मस्त भाजून घ्यायचा. हा मसाला तुम्ही बाकीच्या भाज्यांमध्ये पण वापरू शकता. जसं की दोडक्याची जर तुम्ही भरून भाजी करणार असाल त्याच्यामध्ये यूज होतो, वांग्याच्या भाजीमध्ये यूज होतो. आता हा मसाला आपण थंड होण्यासाठी ठेवूयात. आता दुसरीकडे आपल्याला वांगे करण्यासाठी कणिक मळून घ्यायची आहे. तर त्याच्यासाठी मी इथं एक मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आणि घट्ट अशी कणिक मळून घ्यायची. आपण चपात्याला करतो तशीच कणिक, फक्त थोडी घट्ट मळून घ्यायची. आणि याला एक 5 मिनिट आपल्याला झाकून ठेवून द्यायचं आहे. आता मसाला पण थंड झाला आहे, कणिक पण रेडी झालेली आहे. मग आता आपण कणकीचे असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. आपण जशी मोदक बनवतो सेम तसंच अशी त्याची मोठी पारी करायची. त्याच्यामध्ये आपल्याला मसाला घालून घ्यायचा आहे. आणि हे जे तुम्ही तिखट मोदक म्हणलं तरी पण चालेल. काही ठिकाणी तिखट मोदक म्हणतात, काही ठिकाणी कणकीचं वांगं म्हणतात. आमच्याकडे याला कणकीचं वांगं म्हणतात. तर आता हे आपले हे असे छान वांगे तयार झालेले आहेत. आता ह्याच्यासाठी आपल्याला छान आधन फोडणी घालायचं आहे. तर त्यासाठी मी इथं 1 मोठा चमचा तेल, त्याच्यामध्ये जिरे मोहरी घालून घेतली. मोहरी छान तडतडली की त्याच्यात अद्रक लसणाची पेस्ट घालून घ्यायची आणि पाणी घालून घ्यायचं. पाणी थोडं जास्त घालायचं कारण वांगे शिजायला पाणी थोडं जास्त लागते. मग त्या पाण्यामध्ये आता आपण अर्धा चमचा हळद, तिखट, काळा मसाला आणि चवीनुसार मीठ घालून ह्याला छान उकळी येऊ द्यायची व्यवस्थित. आता ही उकळी आली की मग याच्यामध्ये मोदक सोडून घ्यायचे. मी साधारण 3 ते 4 वाटी पाणी घातलेलं होतं त्याच्यामध्ये. आणि हे बारीक गॅसवर झाकून 15 मिनिट तरी त्याला छान शिजू द्यायचं. वांगे प्रॉपर शिजले गेले पाहिजेत. आता हे वांगे छान शिजलेले आहेत. ह्याला कसे शिजले हे बघण्यासाठी ह्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं. खूप गरम असते ते, थोडंसं हळू त्याला असं दाबून बघायचं. ते असे छान मऊ झाले असले की ते शिजले म्हणून समजायचे. त्याच्यानंतर त्याच्यावर मी 2 मोठे चमचे मसाला घालून घेतलेला आहे. राहिलेला मसाला तुम्ही फ्रीजमध्ये डब्यामध्ये घालून ठेवून द्या. ते छान 10 ते 12 दिवस टिकतो. आता ह्याच्यात कोथिंबीर घालून घेऊ आणि पाणी थोडंसं आटलं की भाजी आपली तयार. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात असंच एका रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.